नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 11वी इतिहास या विषयाचं प्रकरण 6 आपण सुरुवात केलेलं आहे अभ्यासण्यासाठी. तर याआधी ऑलरेडी आपण 2 व्हिडिओ सेशन बनवलेत या प्रकरणावर आधारित. जर तुम्ही ते बघितले नसतील तर नक्कीच बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तशी लिंक भेटून जाईल. तर यामध्ये आपण चर्चा केली होती मागच्या 2 व्हिडिओ सेशनमध्ये की दुसऱ्या नागरिकीकरणाला सुरुवात कशाप्रकारे झाली, बरोबर? तर जे काही जनपदे भारतामध्ये अस्तित्वात होती, त्यांना ज्या काही भौगोलिक सीमांच्या जाणीवा आणि त्यांच्या काही महत्त्वाकांक्षा त्या जनपदांमध्ये निर्माण झाल्या, त्यामधनं त्यांनी सीमाविस्तार करायला सुरुवात केली आणि जनपदांचं रूपांतर हे महाजनपदांमध्ये झालं. जी काही प्रबळ जनपदे होती, त्यांनी आजूबाजूच्या छोट्या जनपदांना जिंकून घेऊन महाजनपदांमध्ये ती रूपांतरित झाली आणि या महाजनपदांमध्ये सुदृढ न्यायव्यवस्था, राज्यव्यवस्था, प्रशासन व्यवस्था असणाऱ्या शहरी वस्त्यांची निर्मिती होऊ लागली, ज्यामुळे भारतामध्ये दुसरं नागरिकीकरण आलं, बरोबर? तर या दुसऱ्या नागरिकीकरणामध्ये आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. तर बघूयात हे दुसरं नागरिकीकरण नेमकं कसं होतं ते. इसवी सन पूर्व 1000च्या सुमारास भौगोलिकतेची जाणीव असलेली आणि निश्चित स्वरूपाची राज्यव्यवस्था असलेली जनपदे अस्तित्वात आली मित्रांनो. इसवी सन पूर्व 1000च्या सुमारास, बरोबर? भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी झालेला सत्ता संघर्ष यामध्ये काही जनपदे प्रबळ होऊन भारतीय उपखंडात अफगाणिस्तान ते बंगाल आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील गोदावरी नदीच्या तटापर्यंत एकूण 16 महाजनपदे उदयाला आली. जे आपण याआधी सुद्धा बघितलंय त्याचाच थोडक्यात आढावा या पहिल्या पॅराग्राफमध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. तर अफगाणिस्तान ते बंगाल आणि उत्तरेस गंगा यमुनेच्या दुआवापासून तर दक्षिणेस विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील भाग म्हणजे गोदावरी नदीच्या तटापर्यंत आपल्याला या महाजनपदांचा विस्तार दिसून येतो. या ठिकाणी बघा तुम्ही मित्रांनो, हे कंभोज, गांधार हे सध्याच्या अफगाणिस्तानमधला प्रदेश आहे, बरोबर? तर अफगाणिस्तानपासून तर इकडे अंग प्रदेश म्हणजे आजचा बंगालचा प्रांत, बरोबर? आणि इकडे गंगा यमुनेचा दुआबापासून तर दक्षिणेस गोदावरी नदीच्या खोऱ्यापर्यंत. तर हे एवढ्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये हे 16 महाजनपदं वेगवेगळ्या ठिकाणी वसलेली आपल्याला दिसून येतात, बरोबर? तर याआधी पण आपण या विस्ताराबद्दल, महाजनपदांच्या विस्ताराबद्दल चर्चा केलेली आहे. त्याचाच थोडक्यात आढावा या ठिकाणी दिसून येतो. महाजनपदांच्या राजधान्या आणि व्यापारामुळे महत्त्व पावलेली काही नगरे त्यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला, बरोबर? तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की महाजनपदे उदयाला आली म्हटल्यावरती त्यांच्या राजधान्या निर्माण झाल्या. राजधानीचं शहर म्हटलं, की तिथे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचं येणं-जाणं असणार. वेगवेगळे जे धनाढ्य लोकं आहे किंवा जे वेगवेगळे सरदार आहे किंवा इतर काही व्यापाराची, दळणवळणाची जी काही साधनं आहेत, ती त्या ठिकाणी वाढीस लागली आणि त्यामुळे पुन्हा नागरी संस्कृतीचा उदय या मोठ्या शहरांमध्ये, राजधानीच्या शहरांमध्ये आपल्याला झालेला दिसून येतो आणि त्यामुळे भारतातील दुसरे नागरिकीकरण असे या संभाव्य स्थितीला म्हटलं जातं बघा. भारतातील दुसरे नागरिककरण असं या काळाला म्हटलं जातं. महापरिनिब्बाण सुत्त ओके. महापरिनिब्बाण सुत्त या ग्रंथामध्ये चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कौशंबी, वाराणसी या 6 नगरांचे विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख आढळतो. चंपा हे नगर तिकडे बंगाल, बिहारच्या साईडला येतं. राजगृह म्हणजे सध्याचं पाटणा सिटीच्या जवळ असणारं एक शहर आहे. त्याला राजगृह म्हटलं जातं. बरोबर? मगधची राजधानी होती. श्रावस्ती, साकेत, कौशांबी, वाराणसी ही सगळी गंगेच्या खोऱ्यामध्ये वसलेल्या वेगवेगळ्या महाजनपदांच्या राजधान्यांची शहरं आहे. तर या शहरांचा उल्लेख आपल्याला महापरिनिब्बाण सुत्त या ग्रंथामध्ये आढळतो मित्रांनो. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या सुरुवातीस प्राचीन भारतातील ही आणि इतर नगरे भरभराटीला आलेली होती. बघा, इसवी सन पूर्व 6व्या शतकांमधली ही नगरं विशेषतः भरभराटीला आलेली आपल्याला दिसून येतात, बरोबर? आणि या नगरांसारखीच अनेक इतर नगरं पण होती, त्यांचा पण आपण अभ्यास करणार आहोत. जनपदे आणि महाजनपदांच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी अनेक ठिकाणी आपल्याला मिळते विद्यार्थी मित्रांनो. ज्याही ठिकाणी उत्खनन होतं किंवा इतर काही ऐतिहासिक पुरावे सापडतात, तर त्यामध्ये आपल्याला ही मातीची भांडी किंवा इतर काही वस्तू भेटतात, ज्या काही या जनपदांतील लोकांनी वापरलेल्या होत्या, बरोबर? तसेच अनेक ठिकाणी लोखंडाची अवजारे, चांदी आणि तांब्याची आहत नाणी ही सुद्धा सापडलेली आहे. आता आहत नाणी याचा अर्थ ना, ते एम्बॉसिंग करता बघा नाण्यावरती जे काही कोरलेलं असतं, असा असावा असा माझा अंदाज आहे. परंतु तुम्हाला जर याबद्दल काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. इतर मित्रांनाही त्याचा फायदा होईल. तर ही नाणी वेगवेगळ्या ठिकाणी सापडली आहे. तर या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात कारशापन किंवा पण या नावांनी केला जातो. बघा, पण जसं आपण पैका किंवा पैसा म्हणतो ना,
किंवा सेंट म्हणता बघा. $1 आणि त्याचा एक छोटा भाग त्याला सेंट म्हणतो. तसं पन म्हणजे एक छोटा भाग आणि कारशापन या नावाने सुद्धा या नाण्यांचा उल्लेख आपल्याला प्राचीन भारतीय साहित्यात आढळतो. तर अशा प्रकारे एकंदरीत हे दुसरं नागरिकीकरण मित्रांनो आपण बघितलं. भारतामध्ये कशाप्रकारे त्याचा उदय झाला. कशाप्रकारे मोठमोठी राजधानीची शहरं आणि व्यापारी शहरं उदयाला आली. तर एकंदरीत या वस्त्यांना नगर म्हणण्याच्या मागे कोणकोणते निर्देशक गोष्टी असल्या पाहिजेत याचाही विचार करणं गरजेचं आहे, नाही का? समजा तुम्ही आता एखादं महानगर म्हणतात, जसं की नाशिक आहे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, मुंबई इत्यादी महानगर आपल्या महाराष्ट्रात आहे सध्या, बरोबर? तर या महानगरांना महानगर आपण का म्हणतो? तर त्याचे काही निर्देशक असतात ना. तर असे निर्देशक सुद्धा या महाजनपदांच्या राजधान्यांबद्दल किंवा त्या काळच्या व्यापारी शहरांबद्दल आपल्याला लावता येतात आणि त्या निकषांबद्दल, त्या निर्देशकांबद्दल आपण थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर काही पुढील बाबी आहे, ज्या की नागरी संस्कृतीच्या निर्देशक मानल्या गेलेल्या आहेत. तर मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था राबवण्यासाठी नागरी केंद्राचा विकास. बघा, सगळ्यात महत्त्वाचं मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था राबवण्यासाठी नागरी केंद्राचा विकास. जसं की आपलं मुंबई, महाराष्ट्राचा विचार केला, तर मुंबई हे असं शहर आहे, की ज्या ठिकाणून पूर्ण महाराष्ट्राचा कारभार, तिथली प्रशासन व्यवस्था ही बघितली जाते. आपण पूर्ण भारताचा विचार केला तर दिल्ली ही आपली राजधानी आहे, बरोबर? देशाची राजधानी आहे नवी दिल्ली. तर या ठिकाणून पूर्ण मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था आपली सांभाळली जाते. नागरी केंद्रांच्या गरजा पुरवणाऱ्या ग्राम वसाहतींचे जाळे. बघा, एखादं मोठं शहर राहिलं ना, तर त्या शहरात काही सगळ्या वस्तू उत्पन्न होत नाही. तर आजूबाजूचा जो फ्रिंज एरिया असतो, बरोबर? शहराच्या आजूबाजूचा जो काही सॅटेलाईट वस्ती आपण त्याला म्हणतो किंवा सॅटेलाईट सेटलमेंट्स ज्याला म्हटलं जातं किंवा फ्रिंज एरिया म्हटलं जातं. जे जिओग्राफीचे विद्यार्थी त्यांना या संकल्पना लगेच लक्षात येतील. जे जिओग्राफीचे विद्यार्थी नाही आहेत, त्यांनी फक्त एवढं ध्यानात ठेवा, की शहराच्या आजूबाजूच्या छोट्या ग्रामवसाहतीमधनं शहरामध्ये लागणाऱ्या गरजेच्या वस्तू पुरवल्या जातात. त्या ग्रामवसाहतींच्या जाळ्यांना प्रभाव क्षेत्र म्हटलं जातं, बरोबर? तर अशा प्रकारे त्याला इन्फ्लुअन्स झोन म्हणतात. एखाद्या विशिष्ट शहराचा, एखाद्या विशिष्ट सिटीचा. ओके. तर अशा नागरी केंद्रांच्या गरजा पुरवणाऱ्या ग्रामवसाहतींचे जाळे, ग्रामवसाहतींचे प्रशासन केंद्रवर्ती सत्तेचे संलग्न असणे. ग्रामवसाहतींचे प्रशासन केंद्रवर्ती सत्तेशी संलग्न असणे. म्हणजे काय? की छोट्या गावांचं प्रशासन हे मोठ्या गावांच्या प्रशासनासोबत संलग्न असतं. जसं की बघा, आपलं जिल्हा प्रशासन आहे ते राज्य प्रशासनासोबत, राज्य प्रशासन हे केंद्र प्रशासनासोबत जोडलेलं आहे. तशा प्रकारचं हे एक जाळं आपल्याला त्या काळचं दिसून येतं. सुव्यवस्थित कर प्रणाली. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा व्यापार आणि त्यासाठी असणारे भूमार्ग आणि जलमार्ग. जलमार्गांमध्ये पण 2 उपप्रकार पडतात. नद्यांमधनं जाणारे जलमार्ग आणि वेगवेगळे सागरी मार्ग. तर यांचं सुव्यवस्थित जाळं असणं, वस्तू विनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारी क्रय-विक्रय पद्धती, सुस्थापित कायदे आणि न्यायव्यवस्था, नागरिकीकरणाची ही सर्व वैशिष्ट्ये महाजनपदांच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे महाजनपदांमध्ये जी काही वेगवेगळी राजधानीची शहरं होती, ती या सर्व गोष्टींचा आविर्भाव किंवा त्यांच्यामध्ये अंतर्भाव असल्यामुळे एक सुदृढ नागरिकीकरण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. बघा, कोणकोणती या ठिकाणी निर्देशक आहे, तर मध्यवर्ती प्रशासन राबवण्यासाठी असणारी नागरी केंद्रे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं नागरी केंद्रे, मध्यवर्ती नागरी केंद्रे. नागरी केंद्रांचा गरजा पुरवणारी ग्राम वसाहतींचे जाळे, त्यालाच आपण प्रभाव क्षेत्र म्हटलंय. ग्राम वसाहतींचे केंद्रवर्षी सत्तेशी संलग्न असणे, हे एक तिसरं त्याचं वैशिष्ट्य किंवा निर्देशक आहे. सुव्यवस्थित कर प्रणाली, बरोबर? अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा व्यापार, बरोबर? आणि त्यासाठी असणारे भूमार्ग व जलमार्ग. त्यानंतर वस्तू विनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारी क्रय-विक्रय पद्धती, बरोबर? क्रय-विक्रय पद्धती याच्यामध्ये थोडक्यात काय येतं मित्रांनो, की वजनं, मापं वेगवेगळे जे स्टँडर्ड आपण सेट करतो क्रय-विक्रय पद्धतीमध्ये. समजा तुम्ही दुकानात गेले, तर तुम्हाला जर समजा काही साखर घ्यायची शेंगदाणे घ्यायचे, काही दुसऱ्या काही किराणा मालाच्या वस्तू घ्यायच्या, तुम्ही त्या किलोवरती वगैरे घेतात. काही तेल वगैरे घ्यायचं लिटरमध्ये घेतात. परत दूध वगैरे घ्यायचं लिटरमध्ये घेतात. एखादा कपडा घ्यायचा तर मीटरमध्ये त्याचं आपण मोजमाप करतो, बरोबर? तर अशा वेगवेगळ्या क्रय-विक्रय पद्धती किंवा एक मोजमापं आपण निर्माण केली आणि वस्तू विनिमय अजून सोपं झालं. त्यांचा दर ठरवणं किंवा त्यांचे मूल्य ठरवणं हे सोपं झालं किंवा त्यांचं विनिमय सोपं झालं. तर अशा प्रकारची कर-विक्रय पद्धतीसुद्धा आपल्याला या महानगरांमध्ये दिसून येते, जे की महाजनपदांच्या काळामध्ये उदयास आली. बरोबर. सुप्रस्थापित कायदे आणि न्यायव्यवस्था सुद्धा या वेगवेगळ्या राजधानीच्या शहरांमध्ये आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे एक
पद्धतशीर नागरिकीकरण त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि ही सर्व वैशिष्ट्ये महाजनपदांच्या काळामध्ये जी काही नगरं उदयाला आली त्यामध्ये अस्तित्वात होती आणि म्हणून आपण म्हणतो, की भारतामध्ये दुसरं नागरिकीकरण हे घडून आलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला भारतातील दुसऱ्या नागरिकीकरणाबद्दलचे हे सर्व महत्त्वपूर्ण पैलू समजले असतील. याबद्दल थोडीशी अधिक इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघूयात. व्यापार आणि उत्पादन व्यवस्थेच्या साखळीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांचे संघटन आणि त्यामागील कार्यपद्धती यांसाठीच्या गरजांमधून हडप्पा संस्कृतीच्या नागरी केंद्रांचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. बघा मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. व्यापार आणि उत्पादन व्यवस्थेच्या साखळीमध्ये बरोबर कार्यरत असणाऱ्या विविध घटकांच्या संघटन आणि त्यामागील कार्यपद्धती यांसाठीच्या गरजांमधून हडप्पा संस्कृतीच्या नागरी केंद्राचा उदय झालेला दिसतो. बघा मित्रांनो, आजही तुम्ही जर बघितलं ना, तर वेगवेगळे ग्रामीण भाग असतात. तर ग्रामीण भागातनं जो काही शेतमाल आहे किंवा काही दुग्ध उत्पादन आहे, ते तालुक्याच्या ठिकाणी एकत्र होतात. तालुक्याच्या ठिकाणानंतर ते जिल्हा केंद्रावरती पाठवले जातात. त्यानंतर ते राज्य पातळीवर पाठवून त्याचं एक प्रचंड एक त्या सर्व मालाचं वितरण करणारं एक जाळं निर्माण केलेलं असतं आणि या अ, व्यापार आणि उत्पादन व्यवस्थेच्या साखळीमध्ये विविध घटक सामावलेले असतात आणि या घटकांचा विकास होऊन हळू त्याच्या ज्या काही कार्यपद्धती आहेत, त्या सुव्यवस्थित चालवण्यासाठी आपल्याला नागरी केंद्रांचा उदय झालेला आढळून येतो. बरोबर? किंवा नागरी केंद्र हे असे मध्यवर्ती केंद्र असतात, की ज्यामुळे व्यापार उदीम जो आहे तो बहरास येतो किंवा त्याची भरभराट होते असं आपण म्हणू शकतो. तर या वेगवेगळ्या व्यापारी आणि उत्पादन व्यवस्थेच्या साखळीतील गरजांमुळे या नगरांचा उदय झाला असं मानलं गेलेलं आहे. तर यामधूनच आपल्याला दिसून येतं, की हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा नागरी केंद्रांचा उदय या व्यापार आणि उत्पादन व्यवस्थेतून झाला होता. हडप्पा संस्कृतीच्या काळातील राज्यप्रणाली आणि त्या अनुषंगाने असलेल्या प्रशासन व्यवस्थेसंबंधी मात्र आपल्याला अजूनही संदिग्धता आढळते. कारण त्या ठिकाणी आपल्याला फक्त एक सिटाडेल किंवा अप्पर सिटाडेल, लोअर सिटाडेल तर अशा प्रकारचे जे काही अ, अवशेष आहेत ते आपल्याला सापडलेत. तर लोअर सिटाडेल म्हणजे सामान्य नागरिक, वेगवेगळे कामगार वगैरे कारागीर त्या ठिकाणी राहायचे आणि अप्पर सिटाडेलमध्ये जे काही जहागीरदार, राजेशाही किंवा राजघराण्यातील लोक होते ते राहायचे. तर अशा प्रकारची एक अंदाजित आपल्याला प्रशासन व्यवस्थेबद्दलची माहिती आहे. परंतु एक पद्धतशीर राज्यप्रणाली किंवा एक प्रशासन व्यवस्था त्या ठिकाणी कशी होती हे आपल्याला अजूनही पूर्णतः माहीत नाही. त्याबद्दल संदिग्धता आहे अजूनही इतिहासकारांमध्ये, बरोबर. परंतु दुसऱ्या नागरिकीकरणाच्या काळामध्ये या संदर्भात मात्र प्रत्येक महाजनपदाचे भौगोलिक स्थान आपल्याला माहिती आहे. त्याच्या राजधानीचे शहर आणि महाजनपदातील इतर नगरे इत्यादींची माहिती आपल्याला विविध ग्रंथांत मिळालेली मित्रांनो. आणि या ग्रंथांमधनं किंवा या साहित्यामधनं मिळालेल्या माहितीमुळे भारतातील जे काही दुसरं नागरिकीकरण होतं, त्यातली प्रशासन व्यवस्था कशी होती, तिथली न्यायव्यवस्था, तिथली जी काही सुशासित प्रशासनाच्या वेगवेगळे पैलू होते, ते आपल्याला या वेगवेगळ्या ग्रंथांमधनं अ, उलगडायला भेटतात किंवा त्याबद्दलची जी माहिती आहे ती भेटते. याचं एक उदाहरण आहे, गौतम बुद्धांच्या जीवनकाळात त्यांनी ज्या नगरांना भेट दिली, त्या नगरांची आणि तेथील प्रशासनाची जी माहिती ती त्यांच्या जातक कथांमधनं आपल्याला मिळते. बघा, जातक कथा या बौद्ध धर्मामध्ये खूप प्रसिद्ध आहेत किंवा बौद्ध कालीन जे काही वाङ्मय होतं, त्या वाङ्मयाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून जातक कथांकडे बघितलं जातं. तर गौतम बुद्धांनी ज्या ठिकाणांना भेट दिली त्यांच्या जीवनकाळामध्ये, तर त्या सर्व ठिकाणांची, तिथल्या प्रशासनांची, तिथल्या नगरांची माहिती या जातक कथांमधनं आपल्याला भेटते आणि विविध महाजनपदांचा उल्लेखही आपल्याला या जातक कथांमध्ये आढळतो मित्रांनो. गौतम बुद्धांच्या समकालीन राजांची नावेसुद्धा आपल्याला या बौद्ध साहित्याद्वारे कळतात. तर बघा, एखाद्या राज्याचा उदय आला तर ऑब्व्हियसली त्याच्या राजाचा, तिथल्या एखाद्या मंत्र्याचा किंवा वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा थोडाफार उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला दिसतो किंवा जे काही महत्त्वाची पदं त्या राज्यामध्ये अस्तित्वात होती, त्या पदांबद्दल माहिती भेटते, बरोबर. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या भ्रमंतीच्या अनुषंगाने आलेले भौगोलिक तपशील हे विश्वासार्ह आणि प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठी विश्वासार्ह असे मानले जातात. बघा मित्रांनो, की आपल्याला माहिती आहे की बुद्धांनी स्वतः उत्तर भारतापासून तर दक्षिण भारत आणि एकंदरीत पूर्ण भारतीय उपखंडाचं भ्रमण केलंय असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांनी जे काही त्यांचे जे विचार होते, त्यांना जी काही ज्ञानप्राप्ती झाली होती, तर त्याबद्दल लोकांना त्यांनी अवेअर करण्याचा प्रयत्न केला. लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे जे फॉलोअर्स होते, ते पण या वेगवेगळ्या भारतीय उपखंडातील प्रदेशांमध्ये पसरले होते. अ, तर या सर्वांमधनं आपल्याला हेच दिसून येतं, की त्यांनी जे काही उल्लेख केलेले आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये किंवा त्यांच्या साहित्यामध्ये, तर ते पुरावे आपण इतिहास लेखनासाठी विश्वासार्ह ग्राह्य धरू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण भारतातील दुसरे नागरिककरण
त्या नागरिकीकरणासाठी असणारी सांस्कृतिक निर्देशके आणि अ, वेगवेगळे ग्रंथ आणि त्या ग्रंथांमधनं मिळणारे विश्वासार्ह पुरावे यांबद्दल आपण माहिती घेतली. तर अशाही मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळेवर भेटेल. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. धन्यवाद.